नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आसिफ मोहम्मद इक्बाल शेख उर्फ आसिफ दाढीने उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतल्याचा फोटो समोर आल्यानं सगळीकडे मोठी खळबळ उडाली आहे. नेमकं आसिफ दाढी कोण आहे, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी काय आहे, जाणून घेऊयात. आसिफ शेख उर्फ आसिफ दाढी वर पहिला गुन्हा 1988 साली दाखल झाला. त्याच्यावर पहिला गुन्हा हा मारहाणीचा होता, पण मारहाण करत त्याने गुन्हेगारी विश्वात पहिलं पाऊल टाकलं होतं. अगदी 2021 पर्यंत त्याच्यावर 8 गुन्हे दाखल झाले. 1988 मध्ये मारहाण करणं, 1996 आणि 2004 साली संगनमत करून खुनाचा प्रयत्न करणं, 2007 मध्ये अपहरण करून हत्या करणं, 2009 आणि 2011 साली शस्त्राचा वापर करणं, 2011 साली शस्त्राचा वापर करून विनापरवाना शस्त्र बाळगून कट रचणं, 2021 साली अंगावर धावून जात जीवे मारण्याची धमकी देणं अशा गुन्ह्याचा यात समावेश आहे. 2011 मध्ये पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आसिफ दाढीला त्याच्या घरातून पिस्तुलासह अटक केली होती. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.